जळगावच्या वरणगावमध्ये अपक्ष सुनील काळे यांचा विजय झालाय। भाजपनं नाकारलं होतं हे तिकीट नाकारून माझा अपमान झाला असं सुनील काळे म्हणतात। या संदर्भात सुनील काळे यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। सुनील काळे आपल्या सोबत जुडलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगणार? या ठिकाणी तुमचं तिकीट कापण्यात आलेलं होतं, अपक्ष म्हणून तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे आणि लोकसभागातून तुम्ही निवडणूक लढवून आज तुमचा विजय झालेला आहे। काही नाही, जे निवडणूक झाली ती अपक्ष म्हणून इथे आम्ही लढलो आणि निवडणूक जिंकली। या निवडणुकीचं संपूर्ण श्रेय माझ्या वरणगावच्या जनतेला इथे मी समर्पित करतो की त्या वरणगावच्या जनतेने मला माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहिला। जो पक्षाच्या काही नेत्यांनी जो अन्याय केला त्या अन्यायाच्या विरुद्ध वरणगावची जनता एकवटली आणि जर कधी जात आणि पैशाच्या आधारावर जर कधी तुम्ही उमेदवाराचा निकष लावून जर कधी देत असेल तर यावर जनतेने जो रोष व्यक्त केलाय तो रोष हा पूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श वरणगाव ठरणार आहे। आणि माझं वरणगाव जे आहे ते वरणगावकरांनी ही धनशक्तीला हरवलाय आणि ही लोकसभागातनं एकूण 1 रुपया जमा करून ही आम्ही निवडणूक लोकसभागातनं लढली। मी जे आहे ते अपक्षच्या माध्यमातून लढलोय आणि माझ्या भाजपचे ज्येष्ठ सर्व कार्यकर्ते जे आहे आणि जे संघ परिवाराचे कार्यकर्ते आहे यांनी जे माझ्यासाठी जे मेहनत घेतली आणि सर्व धर्म, मुस्लिम धर्म असेल, हिंदू धर्म असेल, या बांधवांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाचं हे कुठेतरी यश त्या माध्यमातून तिच्यामध्ये आहे। कार्यकर्ते संपत्ती काढता की आम्ही तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं याची जाण ठेवता आणि कुत्रा म्हणता तुम्ही, सावकार साहेब कार्यकर्त्याला कुत्रा म्हणता। म्हणजे हे जर कधी विषय जर कधी होत असेल तर मला असं वाटते पक्षाच्या नेतृत्वाने याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे। नाही तर पक्षाचे नेतृत्व आता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पाहतील आणि सांगतील की चला आपण पाहू करू, राजकारणात पुढे जात राहीन। असं नको करा देवेंद्रजी। रक्षाताईंनी काय काय सांगितलं, माझ्या स्वतःच्या आईला पाडण्यासाठी ताईंनी इथे आर्थिक स्रोत त्या माध्यमातून पुरवले। ताईंचे फोन माझ्या वार्डामध्ये आले, प्रभागामध्ये आले आणि आम्ही ताईच्या निवडणुकीसाठी फिरले होते। स्वर्गीय हरिभाऊ जावळेंचा जाहीर झालेले तिकीट कट करायला मीच होतो पुढे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा आहे। कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती आहे। कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं म्हणत सुप्रीम दिलासा कोकाटेंना मिळतोय। डे 1 टेक ऑफ घेण्याकरता नवी मुंबई विमानतळ सज्ज आहे। 25 डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना इथं सुरुवात होईल। विमानतळ प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी चाचणी प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। अत्याधुनिक पद्धतीनं चाचणी प्रक्रिया सुरू आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।